नमस्कार, मी कामाक्षी बर्वे. बोल बर्वाच्या आजच्या भागामध्ये आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्या आहेत डॉक्टर अपर्णा बेडेकर. डॉक्टर म्हणजे ह्या अभ्यासातल्या डॉक्टर आहेत बरं का. MA मराठी झालेलं आहे त्यांचं. मुंबई विद्यापीठामध्ये सर्वप्रथम येऊन त्यासाठीचं जे सुवर्ण पदक असतं ते त्यांनी मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर संत साहित्यामध्ये रामदास स्वामींच्या जे त्यांचं साहित्य आहे त्याच्यावरती, स्फुट साहित्य जे त्यांचं आहे त्याच्यावरती त्यांनी PhD पूर्ण केलेली आहे. आणि या PhDच्या प्रबंधाला देखील सर्वोत्कृष्ट मराठी संत साहित्य प्रबंधाला देण्यात येणारा मुंबई विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार जो आहे तो त्यांनी मिळवलेला आहे. नंतर शेकडो आजवर कार्यक्रमांचं सूत्रसंचलन केलेलं आहे. जागतिक चित्तपावन संमेलन दुबई येथे सुधीर गाडगीळ, सुबोध भावे अशा मान्यवरांची मुलाखत घेण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. मुंबई आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे. लेखनामध्ये मराठी संत साहित्य हा अत्यंत आवडीचा विषय असल्यामुळे आणि समर्थ साहित्य हा विशेष अभ्यासाचा विषय असल्याने अनेक दर्जेदार नियतकालिकांमध्ये, विशेषांकांमध्ये, पेपर्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तर भेटूया अशा वर्सटाईल व्यक्तिमत्वाला, डॉक्टर अपर्णा बेडेकर यांना. नमस्कार अपर्णा. नमस्कार कामाक्षी. साधारण मला वाटतं आपण दोघी एक वयाच्याच असू, त्यामुळे मी जरी अभ्यासाने तू खूखूप पुढे असलीस तरी मी अपर्णा असंच नुसतं म्हणते, म्हणजे आपल्याला थोडंसं एकमेकींशी बोलणं देखील सोपं जाईल. मला एक गोष्ट सांगशील अपर्णा, एका स्त्रीच्या आयुष्यात येणारे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांमधून तू देखील गेली आहेस. शिक्षण, लग्न, मुलं, सांसारिक जबाबदाऱ्या, त्यात बेडेकर हे नाव महाराष्ट्रात तर सगळीकडे सगळ्यांना माहिती आहेच. त्यामुळे व्यवसायाची होणारी जी प्रगती आहे याच्यामध्ये तुमचा देखील सहभाग हा आहेच. या सगळ्या गोष्टींमध्ये रामदास स्वामी तुला कुठे भेटले बाई? आज बोल बर्वा ह्या पेजवर तुम्हाला आमंत्रित केलंयस, तर तुझ्या ह्या नावाचाच आधार घेऊन सांगते की समर्थ रामदासांचे जे बर्वे बोल आहेत ना ते कुठेतरी मनाला खूप भावले. क्या बात आहे. सुरुवात कशी झाली तर तू म्हणालीस तसं की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात येणारे सगळे टप्पे आपण त्याच्यातनं जातच असतो सगळीच जण. आणि लग्न, त्याच्यानंतर मुलं, ह्याच्यामध्ये आधी तर लग्नाच्या आधीचं माझं ग्रॅज्युएशन आहे ते कॉमर्स मधलं आहे. मी सिडनॅम कॉलेजमधनं मुंबईच्या ग्रॅज्युएट झाले, त्यामुळे कॉमर्सची बॅकग्राऊंड होती. पण पुढे नोकरी, लग्न, मुलं ह्या सगळ्यामध्ये की त्याच्याशी सगळा संपर्क सुटला होता. नोकरीही मी सोडली होती. पण मुळात कॉलेजमध्ये असताना मराठी वाङ्मय मंडळ, अनेक चळवळी, अनेक वक्तृत्व स्पर्धा, बऱ्याच कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि हे सगळ्याची जी मुळात आवड होती, वाचनाची आवड होती, लेखनाची आवड होती, वक्तृत्वाची आवड होती. त्यामुळे कुठेतरी आपण अभ्यास पुन्हा नव्याने सुरू करावा, जरी त्याचा अगदी काय म्हणायचं त्याला की करिअर म्हणून त्याचा कुठे ग्राफ पुढे जाणार नसला. म्हणजे मला काही कुठची प्रमोशन्स नको होती, कुठची इन्क्रिमेंट्स नको होती, पण जो माझ्या खरोखर अंतरंगात आवडीचा विषय आहे मराठी साहित्याचा, तो कुठेतरी अभ्यासच जावं, पुढे काहीतरी त्यानिमित्ताने वाचन होतं, लेखन होतं, आपल्या बुद्धीला एक धार चढत जाते. अशा ह्याने मी सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की मुंबई विद्यापीठाचं जे एक्सटर्नल डिपार्टमेंट आहे तिथे कॉलेज अटेंड न करता सुद्धा मला अभ्यास करणं शक्य होतं, कारण मुलं लहान होती. त्यामुळे मी MA ला काही रेग्युलर मुलांसारखी कॉलेजला जाऊन अभ्यास करणं काही मला शक्य नव्हतं. त्यामुळे हे जे डिपार्टमेंट आहे तिथे मी प्रवेश घेतला. बरं, त्यावेळेला काहीही कल्पना नव्हती की कॉमर्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि मधल्या इतक्या वर्षांमध्ये अभ्यासाशी असलेला संपर्क तुटल्यामुळे मी कला शाखेतले पोस्ट ग्रॅज्युएशन करतेय, पण अभ्यास करताना हा बरोबर चाललाय का, कारण रेग्युलर काही कुठल्याही प्रोफेसर्सशी आमचा संबंधच येत नव्हता. कारण एका विषयाची फक्त 10 लेक्चर्स असं ते एक स्वरूप होतं त्या सगळ्या अभ्यासक्रमाचं, आणि त्या 10 लेक्चरवर आम्हाला पेपर द्यायचे होते. म्हणजे विषय रेग्युलर MA ला जी मुलं जात आहेत त्यांना आणि आम्हाला एकच, पण ह्या आपल्यासारख्या गृहिणी किंवा ज्या नोकरी करतायत, ज्या म्हणजे दुसरीकडे कुठेतरी सतत बिझी आहेत, अशांना अभ्यास करता यावा म्हणून तो फक्त एक उपक्रम मुंबई विद्यापीठाने केलाय. आणि पहिल्या वर्षाला असताना मी पहिली आले, म्हणजे MAच्या 2 वर्षांपैकी पहिल्या वर्षी. मग माझ्या लक्षात आलं की हा बाबा की कुठेतरी गाडी माझी रुळावर आहे.
कारण आता असं व्हायचं, ट्रॅक सुटलेला ट्रॅक नाहीये. पकडला, ट्रॅक पकडला, असा पकडला की माझा एक कलिग होता, तो मला मॅडमच म्हणायचा, कारण त्या सगळ्यांपेक्षा मॅरिड असलेली मी त्यांच्या वर्गात मोठी होते ना. त्यामुळे कसा करता अभ्यास तुम्ही, म्हणजे आता पेपर जो आम्हाला संत साहित्याचा होता, तर 50 मार्काला ज्ञानेश्वर आणि 50 मार्काला रामदास असा विषय आहे ना ग, असं तुम्हाला विचारायचा. म्हणजे पेपरचे 2 भाग होते, ज्ञानेश्वर ते रामदास कालक्रमिक अभ्यास. तर म्हटलं राजा असं नाही रे, विचारच हा चुकीचा आहे की 50 मार्काला जर ज्ञानेश्वर आटपले आणि 50 मार्काला जर का रामदासांची सगळी कार्यकर्तृत्वाची धुरा तुला त्याच्या 50 मार्कात बांधता आली, तर कुठेतरी आपण कमी पडतोय. आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय मराठीतलं, तर ह्याच्यापेक्षा बाहेर विचार जायला हवा. तो कालक्रमिक अभ्यास म्हणजे मी तुला गंमत सांगते की त्या पेपरला मी प्रस्तावना लिहिली होती की, म्हणजे आता एमएच्या पुस्तकाला जशी प्रस्तावना असते तशी मी माझ्या प्रत्येक पेपरला प्रस्तावना लिहायचे की हा कालक्रमिक शब्द मला खूप आवडला, की ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत येताना मधले जे टप्पे आहेत की नामदेव आपल्याला भेटतात, काळाचे टप्पे आहेत ना, हा कालाचा क्रम आहे म्हणून तो कालक्रमिक आहे. मग आपल्याला नामदेव भेटतात, मग आपल्याला तुकाराम भेटतात, आपल्याला एकनाथ भेटतात आणि मग समर्थ रामदास भेटतात. ह्या काळाची ही सगळी अपत्य आहेत, त्या काळाची ही देण आहे सगळी, असा विचार करून आता माझा पुढचा पेपर मी लिहिलाय. असा माझा कुठेतरी त्या विषयाशी माझी नाळ मी जोडली ठेवायचे. आणि असा थोडासा वेगळा विचार की 9वा-12वा अध्याय ज्ञानेश्वरीचा जर अभ्यासाला आहे आपल्याला त्या 50 मार्काच्या ज्ञानेश्वरांमध्ये, तर 9वा-12वा अध्याय हे बाकीच्या अध्यायांच्या पार्श्वभूमीवर कुठे वेगळे आहेत. जनरली अभ्यास करताना 9वा अध्याय 12वा अभ्यास असा साचेबंद जो अभ्यासाचा जो प्रकार आहे ना, तो साहित्याच्या अभ्यासकासाठी अजिबात योग्य नाही. आणि मग हे करत असताना रामदासांचं वेगळेपण, त्यांचं समाजभान किंवा त्यांची एक वेगळी दृष्टी जी मला दिसत गेली, म्हणजे दासबोधाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या स्फुट साहित्यातनं ते मला खूप वेगळे भासत गेले. आज जो आत्मनिर्भर भारत म्हणून आपण अनेक त्याच्याबद्दल बोलतोय, ती आत्मनिर्भरता, ती स्वातंत्र्याकांक्षा, हा सगळा भाग त्या काळातला जो आवश्यक होता पारतंत्र्याच्या काळात, तो त्यांनी महाराष्ट्राला दिला होता. आणि म्हणून समर्थ मला तिथे भेटले की जर अभ्यास करायचा झाला तर समर्थांच्या साहित्याचा अधिक सखोल अभ्यास करावा, असं कुठेतरी मनात येत गेलं. तुझ्या बोलण्यातनं तुझा व्यासंग तर जाणवतोच, कारण आजकाल इतकं स्वच्छ मराठी ऐकायला येणं देखील खूप मुश्किल झालेलं आहे. पुस्तकं हा जसा तुझा वीक पॉइंट आहे किंवा वाचन बेसिकली वीक पॉइंट आहे, ते चतुरस्त्र तर आहेच, कारण तू सांगतेस त्याप्रमाणे खूप गॅप नंतर देखील तू अभ्यास जेव्हा सुरू केलास तेव्हा मधल्या कालखंडामध्ये तुझं वाचन थांबलेलं नव्हतंच. पण काय वाचायचं, आणि जर वाचायचं आहेस तर मग त्याच्यावर अभ्यास करून आपण एखाद्या विषयामध्ये पीएचडी करू शकतो, हे तू कसं ठरवलंस? आता समर्थांचा अभ्यास हा करायचा असं माझं जेव्हा निश्चित झालं, म्हणजे मुंबई विद्यापीठाचं मग जेव्हा एम ला असताना मी पूर्ण ऍग्रिगेट ह्याच्यामध्ये पहिली आले, सुवर्ण पदक मिळालं, साहजिकच असं मनात यायला लागलं की आता संशोधनात्मक अभ्यासाची गरज आहे. आता अकॅडमिक्स पुरे झालं, तर ह्याच्या बाहेर जाऊन काहीतरी संशोधनात्मक अभ्यास करायला हवा. मग ते जे 8 विषय होते त्यातला आवडीचा विषय अर्थात माझ्या संत साहित्य होता. तुला मला सांगायला आवडेल, कारण माझ्या घरची बॅकग्राऊंड आपण जवळच्याच नात्यात असल्यामुळे पण म्हणा, तुला माहिती आहे माझ्या सासूबाई ह्या वारी करणाऱ्या होत्या आणि माझ्या सगळ्या घरच्यांचा हा माझ्या सगळ्या अभ्यासाला अत्यंत पोषक वातावरण आणि प्रोत्साहन देणारी अशी माझ्या सगळी घरची मंडळी आहेत. आणि म्हणजे जेव्हा मी इथे बेडेकरांच्या घरात सून म्हणून आले तेव्हा इथली पुस्तकांची कपाट बघून अक्षरशः मी हरखून गेले होते की मला किती काही इथे वाचायला मिळणार आहे. आणि त्यातलं बरंचसं हे संत साहित्यावरची खूप जुनी पुस्तकं, खूप त्यांचा व्यासंग दांडगा होता माझ्या सासूबाईंचा. आणि त्यामुळे खूप पुस्तकं हातात आल्यानंतर मग असंच ठरवलं की मग आता जर का आपल्याला अभ्यास करायचा तर तो संत साहित्यातच करूया. आणि जेव्हा मी अधिक खोलात समर्थांचं साहित्य वाचायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की दासबोधाच्या व्यतिरिक्त त्यांची आरत्या, स्तोत्र, पद, हिंदी, हिंदुस्थानी रचना अनेक भाषात समर्थांनी लिहिलंय, हे महाराष्ट्राला ठाऊक नाहीये. त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण, त्यांचं राष्ट्रकारण, त्यांचं लोकसाहित्य, तुला सांगायला मला आवडेल की महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषेतली पहिली भक्तीपर लावणी ज्याला म्हणतात ती समर्थांनी लिहिली. तर दासबोधाच्या बाहेर सुद्धा प्रचंड साहित्य आहे, जवळजवळ तिप्पट साहित्य आहे, ते जे आज महाराष्ट्रात माहीत नाहीये. मग अभ्यास, संत साहित्याचा अभ्यास ठरला, समर्थांचा अभ्यास ठरला, मग आता त्याच्या बाहेर दासबोधावरती अनेक अभ्यास आजपर्यंत झालेत. तर दासबोधाच्या व्यतिरिक्त हे जे अपरिचित जे काम आहे, जे आजपर्यंत संशोधनात्मक अभ्यास महाराष्ट्रात
झाला नाहीये तो आपण करावा असं ठरलं. म्हणजे मी मनाशी निश्चित केलं आणि संत कवी समर्थ रामदासांच्या स्फुट साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास असा विषय मी माझ्या अभ्यासासाठी निवडला. आणि साधारण मला वाटतं 2011 मध्ये या टायटलच्या खाली मला PhD साठीचं रजिस्ट्रेशन मी मुंबई विद्यापीठाचं घेतलं. एकदा विषय तुझा ठरला की रामदास स्वामींच्या वरती आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणून मग त्यांचं साहित्य वाचत गेलीस का आधीपासून तुझ्या वाचनामध्ये? कारण मनाचे श्लोक तर आपण लहानपणापासून ऐकतो, दासबोधाबद्दल ऐकलेलं असतं, सगळ्याच घरांमधून काही दासबोध वाचला जातो असं नाही, पण तुझ्याकडे घरी दासबोधही होता, तुला तोही जवळून बघायला मिळत होता. पण ह्या पलीकडे देखील रामदास स्वामी आहेत, जसं तू म्हणालीस की लावणी हा प्रकार देखील त्यांनी हाताळलेला आहे. मग म्हणजे अभ्यास करायचा असं ठरवून हे सगळं वेगवेगळं साहित्य वाचत गेलीस का? म्हणजे एकदा हा विषय फिक्स केला आहे म्हणल्यानंतर मग ह्याच्या अंडर जे जे येईल हे सगळं वाचलंच पाहिजे, म्हणजे मग तिथे 50 मार्कात रामदास स्वामींना बसवायचं नव्हतं तुला? नाही 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 नाही. आता ह्याच्यात 2 भाग होते. एक म्हणजे जे आतापर्यंत उपलब्ध साहित्य आहे त्याचा अभ्यास करणं. मग तू म्हणतेस तसं त्यांची ओळ आणि ओळ वाचणं हे माझं पहिलं काम होतं. हे फर्स्ट रीडिंग म्हणू आपण त्याला. ओके. आणि जे उपलब्ध नाहीये ते उपलब्ध करून घेऊन मग त्याचा अभ्यास करणं हा दुसरा भाग होता. हा, तर पहिला भाग असा की म.रा. जोशी म्हणून एक मोठे संशोधक आहेत मराठी संत साहित्याचे, नागपूरला असतात ते. त्यांनी समग्र समर्थ साहित्य हे साधारण 1000 पानी A4 साईज मधलं मोठं जाडं पुस्तक आहे, खूप छान आहे. म्हणजे दासबोधाच्या व्यतिरिक्त जो मला अभ्यासाचा विषय आहे ते सगळं आजपर्यंतच्या पोथ्या, बाड, हस्तलिखित समर्थांच्या मठातनं ठेवलेली जे जे काही आहे त्याचं संकलन करून त्याचा ग्रंथ तयार केला. साधारण 90च्या दशकात तो झाला आणि आपले कालनिर्णयचे जे साळगावकर आहेत, जयंतराव साळगावकर, त्यांनी तो संपादित केला आणि प्रकाशित केलाय कालनिर्णय. त्यामुळे तो ग्रंथ हा माझा मुख्य अभ्यासाचा विषय. आणि तू म्हणालीस तसं ओळ आणि ओळ मी वाचली, ते पहिलं प्राथमिक वाचन होतं त्यातलं. आणि दुसरा भाग असा की समर्थ वाग्देवता मंदिर म्हणून धुळ्याला एक संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये मी संशोधनाचं काम करतेच आहे अजूनही. म्हणजे ते काम कधीच थांबत नाही. संशोधन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे वगैरे, आपल्याला माहिती आहे. तर PhD पर्यंतच थांबतं असं नाही, उलट त्याच्या पुढे अनेक संधी दिसायला लागल्या की आपण खूपच खालच्या पातळीवर उभे आहोत, पायरीवर उभे आहोत आणि आपल्याला अजून बरंच काही चढायचं असं दिसायला लागलं. तर तिथे लोकमान्य टिळकांचे समकालीन होते शंकर श्रीकृष्ण देव, आणि त्यांनी समर्थांचे जे 1100 मठ आहेत भारतभरातले, त्या भारतभरातल्या मठातनं फिरून अक्षरशः हातापाया पडून त्यावेळेला हस्तलिखितच करण्याची पद्धत होती. तर ती हस्तलिखित बाड, जी काही कागदपत्र, आणि फक्त समर्थ साहित्यावरचीच नाही तर अनेक संतांची अनेक बाड आणि संत साहित्याच्या आणि अध्यात्माच्या व्यतिरिक्त सुद्धा तिथे ज्योतिष, अर्थशास्त्र, समाजकारण ह्या विषयावरती जे जे काही लिखित बाड भारतभरात उपलब्ध होती ती त्यांनी संग्रहित केली, त्याचं संपादन केलं आणि आज आपल्यासारख्या संशोधकांसाठी ती उपलब्ध करून दिली. त्यामुळे जे प्रकाशित आहे त्याचा एक भाग माझ्या अभ्यासाचा भाग होता, आणि जे अप्रकाशित आहे ते अप्रकाशित नव्याने संशोधन करून त्याचा अभ्यास करणं हा माझ्या प्रबंधाचा दुसरा भाग होता. आणि एक आता तू मनाचे श्लोक, दासबोध हा सगळा विषय आता बोललीसच. परवाच मी एक मनाच्या श्लोकांतल्या पहिल्या श्लोकावरती विचार करत, म्हणजे आता मला असं म्हणायचं की टेक्स्ट वाचणं आणि म्हणजे त्याच्या खूप भरमसाठ वाचत जाणं आणि थोडंसंच वाचून त्याच्या अधिक खोलात जाणं, त्याच्या मुळापर्यंत कुठेतरी पोचता येतंय का असा विचार करणं हा अभ्यासाचा एक दुसरा भाग होता. तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथा अनंत या राघवाचा. या एकाच श्लोकाचा विचार मी परवा करत होते. म्हटलं गणाधीश का म्हणावं? जो गणांचा अधिपती आहे, जो त्यांचा नेता आहे, त्याचं वर्णन समर्थाने गणाधीश असं केलं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गुणांचा जो समुच्चय ज्याच्याकडे असतो, पण त्याला गुणांचा ईश्वर म्हणण्याचं कारण की प्रकृतीच्या सगळ्याच ह्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा आदिकारण तो असल्यामुळे त्याला गणांचा ईश्वर म्हटलं समर्थांनी. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, याचा विचार असा केला जातो की मुळं असतात ना ती अव्यक्त असतात बघ, मुळं जमिनीच्या खाली आहेत, आणि फांद्या, फळं, फुलं हा सगळा व्यक्त
पसारा आहे सृष्टीचा. पण फांद्या फळं फुलं दिसण्यासाठी ना पाणी मुळाला घालायला लागतं. हा, तर हा जो गडांचा जो ईश्वर आहे ना, तो असं मुळाशी असलेली देवता आहे. आणि गमू पंथ अनंत या राघवाचा, हा राघवाचा पंथ चालण्यासाठी आपल्याला पुढच्या व्यक्त जगात जर जायचं असेल तर मुळाशी स्थित असलेली ही जी गणपती नावाची देवता आहे, जो गणांचा ईश्वर आहे, त्याचं वंदन आज इथे करायला हवं. आहे ना वेळ? मी बोलतेय पण ह्या श्लोकाबद्दल बोलावं असं आज वाटतंय मला. नमो शारदा, इथे ना एक समर्थांनी देह दीपली न्याय नावाचा न्याय लावलाय. हा, गंमत आहे ह्या श्लोकाची. बघ, या एका श्लोकाच्या एक एक शब्दांवरती आत खोल जाता येतं. तो देहदीपली न्याय असा आहे की एखादा दिवा जर आपण 2 खोल्यांच्या मध्ये असलेल्या उंबरठ्यावर ठेवला, देहली दीप न्याय म्हणतात, देहली दीप न्याय, तर तो दिवा 2ही खोल्यांना प्रकाशित करतो. उंबरठ्यावर, 2 खोल्यांच्या उंबरठ्यावर. तसा तो जो तसा तो देहली म्हणजे तुला देवडी किंवा उंबरठा या अर्थी तो शब्द घ्यायचा. होय 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 होय. तर तो नमो हा जो शब्द आहे तो समर्थांना गणपतीलाही वापरायचा आहे आणि शारदेलाही नमन अशा अर्थी वापरायचा. म्हणून तो शब्द त्या 2 ओळींच्या मध्यभागी त्यांनी आणलाय. नमो शारदा, म्हणजे गणपतीला तर वंदन झालं, गणपतीलाही नमो आणि नमो शारदा असा तो देहली दीप न्याय त्यांनी तिथे वापरलाय. आता गमू पंथ का म्हटलं असेल समर्थांनी, क्रमू का नाही म्हटलं? विचार करण्यासारखं आहे ना. आपण नुसतेच श्लोक म्हणतोय, पण थोडासा विचार आधी की क्रमू का नाही म्हटलं. वृत्तात बसेल कदाचित क्रमू केलं तर, म्हणजे त्या काय म्हणतात मीटरमध्ये बसणार आहे. क्रमण असतं ना कुठेतरी, ते क्रमण हे पायाशी संबंधित आहे. म्हणजे मी पायाने अंतर चालत जाते. आणि रमत गमत हा थोडासा तिथे कुठेतरी थांबणं, कुठेतरी विसावा घेणं, कुठेतरी विश्रांती घेणं. हा, पण हे जे रेंगाळणं आहे हा टाइमपास नाही आहे. आज आपण जो रेंगाळलेला शब्द वापरतो तो फक्त त्यांना असं म्हणायचं आहे की क्रमण्यातली जी यांत्रिकता आहे किंवा क्रमण्यातला जो वृक्षपणा आहे, तोच आहे, तो त्यांना सोडायचा आहे. आणि समर्थांनी तिथे एक सुंदर ओवी त्यांची दुसरीकडे आहे की कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत, तेथ मी निवांत बैसईन. राघवाच्या पंथावर जाताना हा निवांतपणा, कल्पनेच्या प्रांतात रमणं, तिथे विचार करणं, तो कल्पनेचा प्रांत आहे. नवीन विचारांची ऊर्जा, नवीन विचारांची स्फूर्ती ही फक्त क्रमण्याने येत नाही, ती गमण्यामुळे येते. म्हणून गमू पंथ अनंत या राघवाचा असा तो गमू शब्द तिथे येतो. आता अनंत पंथ, गमू पंथ अनंत यारा, हा अनंत पंथ का म्हणावं? तर ज्ञानेश्वरांची एक ओवी सुंदर आहे. तेथ प्रवृत्ती तरुची या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिथे मार्गीचा कापडी महेश अजुनी. ह्या ओवीबद्दल अधिक नाही बोलत, पण राघवाचा जो पंथ आहे ना, म्हणजे ह्या मार्गावरती जिये मार्गीचा कापडी म्हणजे वाटसरू, महेश अजुनी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर या मार्गावरचे वाटसरू आहेत. म्हणून तो पंथ अनंत आहे. तो त्यांनी त्या अला अधिकच एक काना देऊन त्याचा विस्तार, त्याची व्यापकता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. असा अभ्यास करताना ना कुठेतरी शब्दांच्या मुळाशी जाऊन समर्थांना असं तर म्हणायचं नसेल ना, असा माझा अभ्यासाचा एक आनंद घेण्याचा विषय होता. तुला मी पुढचा प्रश्न असा विचारायच्या तयारीतच होते की काय मिळालं अपर्णा तुला जुनं वाचून, किंवा जुनं साहित्य हे या काळाशी सुसंगत आहे असं तुला वाटतं का? हा प्रश्न मी विचारायच्या तयारीतच होते तुला, तोपर्यंत तू हे सांगायला सुरुवात केल्यानंतर असं जाणवतं म्हणजे की संतांनी जे काही साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये कालसुसंगत काही आहे का नाही हे बहुधा प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या याच्याशी ताडून बघावं की काय देव जाणे. काय सांगशील, तुझ्यासाठी या ग्रंथांचं मोल नेमकं आहे काय आणि ते तुला नक्की काय सांगतात? मला काय वाटतं माहितीये, जुनं आणि नवं ह्याच्या आपण आपल्या आपल्या व्याख्या जरा तपासून बघायला हव्यात. कदाचित बघ, गेल्या महिन्यात एखादं पुस्तक प्रकाशित झालंय, एखादा कथासंग्रह प्रकाशित झालाय, तो माझ्याकडे, तो मी वाचला आणि वाचून झाल्यानंतर तो निवांतपणे एखाद्या कपाटात ठेवून दिला. तो कधी पुन्हा कपाट लावताना मला सापडेल नाही सापडेल, पुन्हा मी वाचायला काढीन, मला माहित नाही. पण ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ असे आहेत की ज्यात
आजही ज्ञानेश्वरीला 700 वर्ष होऊन गेली, दासबोधाला 300 वर्ष होऊन गेली, आणि आज योगायोगाने आज आपण ज्या दिवशी बोलतोय ही गीता जयंती आहे, 5000 वर्ष होऊन गेलेत या ग्रंथाला. पण नवं काहीतरी देण्याची शक्ती, नवे विचार देण्याची क्षमता या ग्रंथांमध्ये आजही त्या ग्रंथाच्या गर्भात सजीवपणाने टिकून आहे. त्यामुळे ह्या 700 वर्ष, 500 वर्ष आणि 5000 वर्ष ग्रंथांना मी जुनं म्हणत नाही. वेअर ॲज गेल्या महिन्यात प्रकाशित झालेला एखादा कथासंग्रह माझ्यासाठी जुना असू शकतो. फक्त आपण त्याचे अन्वय कसे लावतोय ह्याच्यावरती ते खूप अवलंबून आहे असं मला वाटतं. समर्थांची एक ओवी होत, समर्थांनी भिक्षाटन शिकवलं. आजही सज्जन गडावरनं भिक्षाटनाला लोक जातात पादुका घेऊन, तुला माहिती असेल. आता ह्याचा अन्वय कसा लावायचा नवीन काळामध्ये? म्हणजे आपल्याला काय असं सांगितलं की भिक्षा मेसे जन परीक्षावे किंवा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा सोडूची नाही, असं समर्थ सांगतात. म्हणजे आज आपण झोळी घेऊन, म्हणजे समर्थ कार्यात असलेली माणसं झोळी घेऊन फिरतायतच, ती समर्थांची झोळी, आणि आदराने आपण त्याच्यामध्ये भिक्षा घालतोय, बरोबर आहे. पण आजच्या काळामध्ये अन्वय लावताना तिथे कुठे काही वेगळं दिसतं का याचा विचार आपण केलाच पाहिजे, म्हणजे मग ते ग्रंथ आपल्याला जुने नाही वाटत. बरोबर. समर्थांनी असं सांगितलं की नित्य नूतन हिंडावे. आज बघ ना, आजही आपल्याला असं कळतं, आता ही भिक्षा मागण्यासाठी त्यांनी जी काही एक आचारसंहिता लावून दिली होती, ती एकाच, आज 5 घरं, उद्या त्याच्या पुढची 5 घरं, नंतर त्याच्या, म्हणजे असं हिंडण्याचं एक व्रत, हे भिक्षाटन हे व्रत आहे. आणि भीक मागणे हे व्रत नाहीये, हा लाचारपणा आहे. पहिली त्याच्यातली खूप मोठी महत्वाची खुबी आहे. तर हे फिरल्यामुळे लोक, म्हणजे तो माणूस हा जग हिंडणार आहे. त्यांनी असं म्हटलं की मूर्ख एकदेशी राहतो, चतुर सर्वत्र पाहतो. एकदेशी राहणारा मूर्ख आहे, त्यामुळे चतुर माणसांना व्हायचं असेल तर सर्वदेशी फिरलं पाहिजे. त्यांनी लोकसंग्रह होतो, लोकांची गाठी भेटी होतात. कशामुळे? भिक्षाटनामुळे. भिक्षाटनामुळे निस्पृहता वाढते. आता आजच्या काळात आपण असं म्हणू का की वैराग्याने मी राहीनो, म्हणजे काही नसलं, असं नाहीये त्यांचं म्हणणं. आजच्या 21व्या शतकाच्या काळामध्ये निस्पृहतेचा अर्थ हा गरजांवर ताबा, किंवा जे मला आता मिळालंय त्याच्यातलं मला आवश्यक असलेलं समाधान मिळवणं, ही निस्पृहता आहे. मग हे भिक्षाटन नाही का शिकवत? भिक्षाटन स्वावलंबन शिकवतं. मी माझं अन्न गोळा करून घेणं, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती अन्नाचे संस्कार करणं आणि मी ते खाणं. आज आत्मनिर्भरतेच्या गोष्टी आपण करतोच आहेत, तेच स्वावलंबन समर्थ शिकवत आहेत. मृदू भाषण शिकवतात समर्थ ह्याच्यातनं. भिक्षा मागायला आता तू अनेकांशी, तू काय किंवा मी काय, अनेक संस्थातनं कामं करतो, आपले आपले व्यवसाय सांभाळतो, हे सगळं करत असताना उत्तम बोलता येणं, बरोबर. भिक्षाटनाच्या वेळेला सुद्धा समोरच्या माणसाशी असलेलं इंटरॅक्शन, समोरच्या माणसाशी असलेलं संभाषण हे महत्वाचं आहे. मृदू भाषण शिकवलं गेलं, सदाचार सद्वर्तन शिकवलं गेलं, मिताहार शिकवला गेला. मला भरपूर भिक्षा मिळाली. आज आपण दिवेकर आणि बरीच डाएट्स फॉलो करतोय नाही का सगळीच जण. समर्थांच्या काळात ही काही डाएट संस्कृती नसेल, पण मिताहाराचं, म्हणजे आजच्या काळात बघ ना, आज आपण हे सगळं करतोय, आपल्याला हे सगळे ग्रंथ हेच सांगतायत. म्हणून काय मिळालं म्हणजे काय मिळालं नाही असा उलटा प्रश्न मला पडतो की सगळंच याच्यात आहे, फक्त आपण त्याचा अन्वय कसा लावतोय, आपण त्यातली महत्वाची सूत्र जी आहेत ती आजच्या काळाशी जोडून पाहतोय का, हे महत्वाचं आहे. तू जो शब्द मगाचपासून वापरते आहेस रामदास स्वामींच्या स्वरूपातला भिक्षाटन, हा बहुधा करोनाच्या काळाने प्रत्येकालाच शिकवलेला हे आहे की स्वावलंबनही शिकवलं गेलेलं आहे, मृदू कसं बोला एकमेकांशी, कारण शेवटी तुम्हाला गरज पडणार आहे ती आजूबाजूच्या लोकांचीच पडणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही जर नीट बोललेला असाल, त्याच्यासाठी तुम्हाला भिक्षा मागण्याचीच गरज आहे अशातला भाग नाही, किंवा भिक्षाटन करण्याची गरज आहे असं नाही. पण जसं तू मगाशी म्हणालीस तसं की काळ सुसंगत, ज्याने त्यांनी त्या जुन्या साहित्यामधून काय घ्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं, हे हा कठीण काळखंड बहुतेक आपल्याला प्रत्येकाला शिकवतो आहे. मला एक सांगशील अपर्णा, पीएचडीचा तुझा जो विषय आहे, थोडा विषयच माझ्यासाठी म्हणायला पण जड आहे, संत कवी समर्थ रामदासांच्या स्फुट साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास, आणि त्याला पुन्हा जोड अशी आहे की प्रातिनिधिक साहित्य कृतींच्या संदर्भात. एकतर हा विषय पण मोठा वाटतोय मला, आणि प्रातिनिधिक साहित्य कृतींच्या संदर्भात म्हणजे काय नक्की,
कारण साहित्य आहे, स्फुट साहित्य आहे हा शब्दही ऐकलेला आहे किंवा कित्येकांनी ऐकलाही नसेल. नुसतं साहित्य हा शब्द जरी ऐकला असला तरी प्रातिनिधिक साहित्य कृतींच्या संदर्भात अशी जोड तू त्याला का दिली आहेस? सांगते ना तुला. प्रातिनिधिक साहित्य कृतींच्या संदर्भात याचं कारण असं की आता मी समजा समर्थांचे अभंग हा विषयाचा अभ्यास आता करतेय काही भागापुरता, तर रामपर अभंगच मला आता 100च्या वर मिळतील. अरे बापरे. लेखन मर्यादा, काळाची मर्यादा, लेखनाची मर्यादा, प्रबंधाची मर्यादा, हे सगळं बघता मला तिथले प्रातिनिधिक 5 वेचक आणि वेधक असे शोधणं आवश्यक आहे, जे त्यांच्या सर्व दृष्टीने काव्याला स्पर्श करणारे असतील किंवा त्यांच्या असंख्य लोकसाहित्य रचना आहेत. मग त्याच्यातली काही रिपिटेशन्स असतील तर ती टाळून ज्या प्रातिनिधिक आहेत त्या निवडणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रातिनिधिक साहित्य कृतींच्या संदर्भात असं मला कंसात लिहायला लागलं, म्हणजे ह्याचा अर्थच असा, मी मगाशी तुला म्हटलं तसं, की 100तल्या 5 निवडल्या म्हणजे मी अजून 95ला हात लावलेला नाहीये. म्हणून मी म्हटलं की पीएचडी झाल्यानंतर कळलं की आपण किती अजूनही खालच्या पायरीवर उभे आहोत आणि आपल्याला अजून 95 चा पुढचा टप्पा गाठायचा आहे. आणि जो माझा विषय आहे त्यातला एकच महत्वाची गोष्ट सांगते की स्फुट साहित्य याचा अर्थ जे ग्रंथबद्ध नाही ते. दासबोध आणि आत्माराम हे समर्थांचे ग्रंथ आहेत. ग्रंथ हा शब्द संस्कृत ग्रंथी या शब्दावरनं आलाय. ग्रंथी म्हणजे गाठ. एखाद्या विशिष्ट विषयाच्या काय म्हणायचं त्याला, रचनांना घेऊन, म्हणजे समर्थांनी 200 समासांना मारलेली गाठ म्हणजे दासबोध आहे. पण अनेक वेळा असं झालं की काही काळाच्या ओघामध्ये समर्थांकडनं स्फुट लिहिली गेली. एखादा धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोय आदळे, आपण शिवथरघळीतलं वर्णन वाचतो की तो कुठल्याही ग्रंथाचा विषय नव्हता. एखादं निसर्ग वर्णन होतं. सदा दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन ते कदापि नसावे, असं एखाद्या लहान मुलाला सांगितलेलं पत्र असेल किंवा त्यांच्या अनेक लोकसाहित्य रचना असतील किंवा शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, अशी राजकारणातली संभाजीराजांना लिहिलेलं पत्र असेल. तर ही वेगवेगळी फुलं आहेत बघितलं तर. म्हणजे काही चाफ्याची आहेत, काही मोगऱ्याची आहेत, काही जास्वंदीची आहेत, काही सोनटक्के. ती एकाच दोऱ्यात गाठ मारून ओवणं शक्य नाहीये. ती तशीच सुटी सुटी विखुरलेली राहिली. त्या विखुरलेल्या फुलांचा अभ्यास हा स्फुट साहित्याचा विषय होता. म्हणून मगाशी तू म्हणालीस की मला आधी ओळनोळ ही वाचावी लागली, मग त्याच्यातून तुला निवड करता आली की आता मला 100पैकी 5 नक्की कुठले निवडायचे. म्हणजे तुझ्या साधारण अभ्यासाची व्याप्ती मला अशी बघायला, म्हणजे आता मी अशी इमॅजिन करतेय डोळ्यासमोर की अपर्णा एका ग्रंथालयात बसलेली आहे आणि तिच्या आजूबाजूला पुस्तकांचा ढिगारा लागलाय आणि त्या ढिगाऱ्यातून तिला फक्त 5 ओव्या निवडून काढायच्या आहेत. हा जो काही तुझ्या अभ्यासाचा एकंदर आवाका आहे हा इतका मोठा आहे की तू जसं म्हणतेस की मला प्रातिनिधिक साहित्य कृतींच्या संदर्भात असं लिहावं लागलं, त्याचं कारण कदाचित आता लक्षात येत आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना फक्त पुस्तकं, वाचनालय, संदर्भ ग्रंथ या सगळ्यामध्ये बुडालेली होतीस का अजून काही वेगळे मार्ग तुला याच्यासाठी घ्यावे लागले? कारण मगाशी तू एक छोटासा उल्लेख असा केलास की नागपूरला यांच्याबद्दल तू सांगितलंस की ते या संदर्भातले अत्यंत महत्वाची कडी आहेत तुझ्यासाठी. तर हा अभ्यास तू एक तर तू अभ्यासू आहेस, पहिली गोष्ट म्हणजे तू 100 वाचून मग त्यातनं 5 बाहेर काढलेले आहेस. तर हा अभ्यास करताना फिरावं लागलं, कुठे जावं लागलं का फक्त पुस्तकांमध्येच बुडालेली होतीस? काय केलंस नक्की? सांगते, मी ह्या विषयाकडे येते कारण ह्याला आमच्या काय म्हणायचं त्याला, क्षेत्रीय संशोधन असं संशोधनाच्या भाषेमधलं एक सुंदर नाव आहे. ह्याला क्षेत्रीय संशोधन म्हणतात. बर. पण मागच्या प्रश्नाशी जोडून मला तुला एक गोष्ट अशी सांगायची होती की मी एका प्रस्तावनेमध्ये, राम शेवाळकरांनी लिहिलेल्या एका प्रस्तावनेमध्ये एक त्यांचं वाक्य खूप महत्वाचं होतं की जे मला ह्या अभ्यासाच्या दिशेकडे घेऊन जाणार होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की कुठल्याही संताचं समग्र वाङ्मयीन व्यक्तिमत्व मांडण्यासाठी तुम्ही फक्त त्याच्या बृहद ग्रंथाचा अभ्यास केलात तर तो पुरेसा नसतो. यामुळे त्या संताचं काही बिघडत नाही, पण तुमचा समज फार एकदेशी होण्याचा धोका उत्पन्न होतो. आता वाक्य थोडंसं कठीण होतं, पण त्यातला अर्थ असा की दासबोध आणि स्फुट साहित्य हे दासबोध हा बृहद ग्रंथ झाला, पण दासबोध हा
काय म्हणायचं त्याला, तो व्यवहार ज्ञानकोश तर आहेच, प्रश्नच नाही, पण तो मुख्यतः काय म्हणायचं भक्तिमार्गी ग्रंथ आहे. येथे बोलेला विशद भक्तिमार्ग म्हणजे तो गुरु शिष्य संवाद आहे आपल्या एकूणच या ग्रंथांच्या परंपरेमध्ये बसणारा तो ग्रंथ आहे संत साहित्याचा. म्हणजे कुठल्या तरी एका स्थानावर समर्थ बसलेत, त्याच्या पलीकडे त्यांचे सगळे शिष्य बसलेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी समर्थ हा ग्रंथ लिहित आहेत, असं त्याचं स्वरूप आहे. पण स्फुटांमध्ये असं होतं कधी कधी की एखाद्या मित्रत्वाच्या नात्याने ना एखाद्या रस्त्यावरती समर्थ आपल्या बरोबरीने जातायत, ते आपल्याला समजावून सांगतायत एखादा विषय, ती गुरुपदाची गादी त्यांनी केव्हाच मागे सोडली. मग त्याच्यात एखादं निसर्ग वर्णन येतं, मग त्याच्यात एखादी लोकसाहित्यातली रचना येते, मग त्यातलं राजकारण येतं, मग त्याच्यात अध्यात्म सुद्धा येतं, मग त्याच्यात लहान मुलांना केलेला उपदेश येतो, तो मठ महंतांना केलेला उपदेश येतो, तो समाजकारणाची अनेक रूपं त्याच्यात बघायला मिळतात. असं जे समर्थांचं जे अष्टपैलू पण नाही शतपैलू जे व्यक्तिमत्व आहे ते मांडण्यासाठी फक्त बृहत ग्रंथ पुरेसा नाही, तर स्फुटांचा अभ्यास आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. आता या क्षेत्रीय संशोधनाविषयी तू म्हणालीस ते बरोबर की भरपूर ग्रंथ आजूबाजूला आहेत आणि मी तिथे त्याच्यात अभ्यासाला बसले, हे चित्र अनेक वर्ष तसंच होतं. पण त्याच्या बाहेर मात्र सज्जनगड ही समर्थांची समाधी स्थान आहे. समर्थ शेवटची 6 वर्ष सज्जनगडावर होते, त्यामुळे सज्जनगडावर जाणं हा तर माझ्या काय म्हणायचं एक रुटीनचा भाग झाला होता. दर काही महिन्यांनी सज्जनगड असं होतं. चाफळ हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं, त्यामुळे त्या भागात जाणं झालं. सातारा ते कोल्हापूर हे समर्थांचे जे 11 मारुतीची स्थान आहेत, तिथे तर माझं जाणं होतच होतं. समर्थांचं जन्मगाव जांब आहे, मराठवाड्यामध्ये आहे ते. आणि चाफळ खोऱ्यामध्ये आता त्यांची जी रामवरदायिनी नावाची जी देवी आहे, अशा अनेक मठातनं आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात आलेल्या अनेक ठिकाणात जाणं झालं. आपल्याकडे वेळ किती आहे मला माहित नाही, पण एक गोष्ट सांगायला मला आवडेल जरूर अशी. सांग, जरूर सांग, कारण ह्या गोष्टी अशा असतात अपर्णा की या लोकांच्या समोर बऱ्याचदा येतच नाहीत, की लोक बरोबर आहे. अभ्यास करतात म्हणजे फक्त पुस्तकं घेऊन अभ्यास करतात का, असा समज असतो. नाही नाही, खरंच नाही. आता बघ, जामला आम्ही गेलो होतो. जाम हे समर्थांचं जन्मगाव आहे. मुद्दाम मला सांगायला आवडेल की हे देऊळ म्हणजे असं देऊळ मी दुसरं बघितलेलं नाही, म्हणून आवर्जून सांगते की जामला तूही गेली नसशील तर आवर्जून जा. नाहीये. आजपर्यंत आपल्याला वामांगी रखुमाई किंवा कृष्णाच्या म्हणजे विठ्ठलाच्या डावीकडे रखुमाई, कृष्णाच्या डावीकडे रुक्मिणी किंवा रामाच्या डावीकडे सीता असं बघायची सवय आहे. पण समर्थांच्या ह्या ठोसर घराण्याचं पिढ्याने पिढ्या ज्या रामाची उपासना समर्थांच्या घराण्याने केली, ज्या घराण्यामध्ये समर्थांचा जन्म झालाय, त्यांनी पूजलेला हा जो राम आहे जांबेतलं राम मंदिर, त्याच्या उजवीकडे सीता आहे. बर. हा, उजवीकडे सीता, डावीकडे लक्ष्मण, असं असलेलं ते देऊळ आहे. आणि तिथे जे पुजारी होते त्यांना मी विचारलंच की हे खूप वेगळं आहे ना, म्हणजे असं कधीच नाहीये बघितलेलं आपण. तर त्याचा अर्थ त्यांनी मला जो समजावून सांगितला तो असा की समर्थांचा काळ हा पारतंत्र्याचा होता. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, बिदरशाही अशा 5 अच्छा. मुसलमानी शाही आवळवून टाकलेलं महाराष्ट्राचं, भारताचं सगळं राष्ट्रकारण आणि राजकारण झालं होतं. या पारतंत्र्याच्या काळामध्ये समाजाला नवसंजीवनी देण्याचं हे मनाचे श्लोक, ही मनाची उभारणी आहे, मनाची मशागत आहे, मनाला शक्ती देणं आहे. मुळात आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीवच नाही झाली तर माणूस स्वातंत्र्यासाठी प्रयत्नच कशाला करेल. बघेल शिवाजी महाराज करतील काय करायचं ते. अशा प्रकारची निष्क्रियता जिथे आहे ना, त्याला शक्ती देण्याचं जे काम आहे ते समर्थांनी केलं. आणि राम हा उजव्या हाताला असलेल्या संपूर्ण शक्ती सहित त्यांनी महाराष्ट्रात स्थापन केलं. क्या बात है. त्यामुळे रामाची ही जी शक्ती स्वरूपिणी आहे ती त्याच्या उजव्या हाताला आहे. उजव्या हाताला. अवश्य जांबेतलं देऊळ बघून ये. म्हणजे आता मला सांगताना सुद्धा माझ्या अंगावर मलाही असं एक सेकंद बरं झालं. इतकं ते सुंदर आहे, इतकं देऊळ ते सुंदर आहे. आणि याच रामाच्या समोर त्यांनी हे केलेली आहे, त्यांची प्रतिज्ञा आहे की अशी शक्ती मी महाराष्ट्राला देईन. अशा त्या रामासमोरची ती रामसीता तिथे आहे. आता तू एक एक अनुभव जेव्हा स्वतःचे सांगते आहेस तेव्हा कुठेतरी मला तुला हा प्रश्न विचारावा असा वाटतो की तुला उमगलेले रामदास स्वामी नक्की आहेत कसे? ते फक्त कवी आहेत, ते संत आहेत, ते गुरु आहेत, किंवा प्रत्येक जण त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघत असेल, म्हणजे त्यांचे अनुयायी काही वेगळ्या पद्धतीने बघतील
किंवा तू जसं म्हणालीस तसं की रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या रामाची सीता ही उजवीकडे आहे, सो ते तिच्याकडे शक्ती म्हणून बघतायत. आजची समाजाची परिस्थिती अशी नाही आहे कदाचित, पण या सगळ्यामधून तुला उमगलेले रामदास स्वामी नक्की आहेत कसे, कोण आहेत? समर्थांनी जेव्हा ह्या राम हे महाराष्ट्राचं एक दैवत म्हणून समोर मांडलं, तर राम त्यांचा मारुती आणि अष्टभुजा अशी आदिशक्ती ही दैवत समर्थांनी महाराष्ट्राला दिली. जेव्हा ते विठ्ठलासमोर सुद्धा जेव्हा उभे होते तेव्हा त्यांनी रचलेला एक अभंग आहे की इथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, काय केली रखुमाई इथे वसविली, इथे राही रखुमाबाई, काय केले वानरदळ इथे मिळविले गोपाळ. तुझं सगळं वानरदळ, तुझी सीता कुठे गेले तू इथे, आणि का हात कटीवरी का ठेवले, असा त्यांचा प्रश्न आहे की तुझं धनुष्यबाण कुठे गेले, धनुष्यबाण सोडून तू आज कमरेवर हात घेऊन का उभा आहेस. म्हणजे त्यांना विठ्ठलात सुद्धा राम दिसत होता. मुळात विठ्ठल हे जे दैवत आहे हे पुंडलिकासाठी अवतार त्याचा, त्याला कुणाचाही परित्राणाय साधूनाम आणि विनाशायाचे दुष्कृताम, असं कुणाचाही विनाश करण्यासाठी विठ्ठलाची कुणीही रावण समोर नव्हता आणि कुणीही कंस समोर नव्हता. त्यामुळे विठ्ठलाचा अवतारच हा भक्तासाठी झाला, पुंडलिकासाठी झाला, आणि तो कमरेवर हात घेऊन उभा आहे. पण या पारतंत्र्याच्या काळामध्ये समाजाला नवसंजीवनी देणारा कुणीतरी आयडॉल समोर असतो. आपली मुलं आता म्हणतात की नाही की कुणीतरी क्रिकेटर किंवा कुणीतरी एखादा हिरो हा माझा आयडॉल असतो. समोर कुणीतरी असं व्यक्तिमत्व आपल्याला लागतं की जे या सगळ्या परिस्थितीतनं आपल्याला एक ऊर्जा देत राहतं, कार्यप्रवण करत राहतं. अनाचार आहे, अनागोंदी आहे, अस्मानी सुलतानी असं जे वर्णन आहे आपण त्या कवितेत वाचतो की वर्ण पाऊस पडत नाहीये म्हणून अस्मानी आहे, जी पिकं आहेत ती कापली जात आहेत ह्या सगळ्या आक्रमकांकडनं, घरातल्या आया बायकांचं जिणं अतिशय मुश्किल झालंय, काही खायला मिळत नाहीये, लिहायला मिळत नाहीये, असे संसार करतायत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कणखरपणा, मनाची एक उर्मी हे देण्याचं काम समर्थांनी या सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम केलं होतं. त्यामुळे समर्थ हे सर्वतोपरी एक समर्थ संत म्हणून महाराष्ट्रात म्हणजे मला तरी ते तसे दिसले. मला एकदा माझ्या गुरुजींनी असं सांगितलं होतं की व्यासांनी विपुल लेखन केलं, म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासांनी लिहिलं नाही असं काहीच नाही असं आपण म्हणतो, पण माणसं घडवण्याचं काम महर्षी वेदव्यासांना करावं लागलं नाही, जे समर्थांनी केलंय. देवर्षी नारदांनी लोकजागृती केली, समर्थांसारखीच ते खूप हिंडले आणि लोकजागृती केली, पण नारदांनी लेखन नाहीये केलेलं. आदिशंकराचार्यांनी धर्माची पुनर्संस्थापना केली, पण आदिशंकराचार्यांकडनं राजनीतीची अपेक्षा नाही करता येत. किंवा चाणक्याने राजनीती अर्थशास्त्र लिहिलं, पण चाणक्याने आध्यात्मिक मार्गदर्शन नाही केलं. किंवा विवेकानंदांनी पारतंत्र्याच्या काळात सुद्धा राजयोग किंवा राजधर्म नाही सांगितलेला. अरविंदांनी योगाभ्यास सांगितला, पण सर्वत्र संचार आणि अवलोकन, समाजाचं अवलोकन हे अरविंदांच्या कार्याचं काही मूळ हेतू नव्हता. म्हणजे बघशील तर हे जे सगळे महापुरुष आहेत त्या सगळ्यांचं सगळंच कार्य समर्थांनी केलंय. समर्थांनी राष्ट्रधर्म सांगितला, समर्थांनी धर्माची पुनर्संस्थापना केली, लोकजागृती केली, विपुल लेखन केलं आणि भारतभर 12 वर्ष संचार केला, 1100 मठांची स्थापना केली, एक मोठं सुसूत्र असं जाळं निर्माण केलं, आणि ह्याच्यातनं महाराष्ट्राचं आनंदवन भुवनी असं हे जे स्वप्न त्यांनी जे पाहिलं ते प्रत्यक्ष महाराजांच्या, म्हणजे शिवाजी महाराजांच्या, आणि त्यांचा काळ हा एकच असल्यामुळे ते महाराष्ट्राच्या पूर्व क्षितिजावर असा स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहू शकले. त्यामुळे या सगळ्या महापुरुषांचं, म्हणजे योगी अरविंद असतील, आदि शंकराचार्य असतील, देवर्षी नारद असतील, व्यास प्रत्यक्ष असतील, या सर्वांचं जे सर्वात महत्वाचं कार्य होतं ते समर्थांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. असं व्यक्तिमत्व मला दिसलं. साधारणपणे तू असं म्हणू शकतेस की या सगळ्या महापुरुषांच्या कडून जो सार होता तो स्वामींच्या व्यक्तिमत्वामध्ये आला होता असं आपल्याला म्हणता येईल. कारण प्रत्येक जो टच पॉइंट आहे हे सगळंच रामदास स्वामींनी केलेलं आहे. असं जो काही अभ्यास आहे तुझा त्याच्यामध्ये तू शिकली आहेस, वाचली आहेस, ते दिसतंय तुला. अजून एक प्रश्न तुला असा विचारेन मी की करोनाच्या या अवघड काळात प्रत्येकालाच त्यांनी काहीतरी दिलं, काहीतरी काढून घेतलं. तुला या अवघड काळामध्ये नक्की काय मिळालं असं तुला वाटतं? खूप काही मिळालं.
म्हणजे घरात बसणं हे काय म्हणायचं त्याला, ही एक इष्टापत्ती झाली. आपत्ती नक्कीच, पण ती इष्ट करून घेण्याची मी थोडीशी सवय लावली स्वतःला. कारण घरात रुटीन जी आपली कामं आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीच दुसरं व्यवधान नाही, घरी कोणी येणार नाही, आपल्याला कुठे जायचं नाही. जायचं. त्यामुळे जो मी टाइम मिळत होता, जो माझा आहे तो माझा होता. आणि मग त्यावेळेला घरातली पुस्तकांशिवाय दुसरं कोण येणार आपल्या मदतीला. त्यामुळे मग त्यामुळे मग समर्थांचा अभ्यास तर होतच होता, पण त्याच्या व्यतिरिक्त कधीतरी ज्ञानेश्वरी, म्हणजे संत साहित्य हा माझा अनेक विषय वाचत होते, बरोबर आहे, पण ज्ञानेश्वरी, त्याच्यानंतर नामदेवांची गाथा, कधीतरी जनाबाई, कधीतरी मुक्ताबाई भेटली, कधीतरी कान्होपात्रा भेटली. आणि या सगळ्या ज्या संत स्त्रिया आहेत, म्हणजे जर का संत साहित्याचा अभ्यास म्हणायचा तर तो असा एकांगी करून चालणार नाही. तो समग्र, जसा एम ला विषय होता कालक्रमिक अभ्यास, त्या काळाच्या पटावर असणारी जी सगळी ही मोठी मंडळी मध्ययुगीन काळात होऊन गेली, तर त्या सगळ्यांचा अभ्यास करण्याची एक इच्छा होती आणि तसा मी करत होते. साधारणपणे असं म्हणता येईल की आजच्या या भागामध्ये तुझ्याकडनं आम्ही जे काही ऐकलं, ह्या व्यतिरिक्त तुझ्याकडनं जर ऐकायचं असेल तर पुन्हा एकदा तुला बोल बर्वाच्या एपिसोडमध्ये आम्ही बोलावू आणि त्याच्यामध्ये संत साहित्यातल्या स्त्रिया आणि त्यांचं लेखन, मला वाटतं या विषयावरती देखील आपल्याला एक छान भाग तो तर आपल्याला आपल्याला आहे. स्त्रियांचा तर अतिशय जिव्हाळ्याचा विषय होईल, कारण खूप सुंदर त्यांनी लेखन केलंय आणि खूप काय म्हणायचं त्याला, खूप कष्टातनं उभं राहून आपल्या समोर आपल्याला काहीतरी दिशा देतील अशा त्या सगळ्या जणी आहेत. आपण नक्कीच बोलू त्याच्यावर. मला असं वाटतं अपर्णा की तू नुसतं पीएचडी करून थांबलेली नाही आहेस, तर कदाचित पोस्ट पीएचडी अभ्यास सुद्धा खूप लोक करतात आणि त्याच्यातून अजून काहीतरी नवीन त्यांना शोधही लागतो, तो समाजापर्यंत ते आणतात देखील. तो समाजाच्या कसा उपयोगाचा आहे किंवा त्यांच्या कसा उपयोगाचा आहे हे केव्हा तरी आपण तुझ्याकडनं नक्की जाणून घेऊयाच. पण आज तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला काय मिळालं असेल तर रामदास स्वामींची तर अनेक रूपं बघायला मिळालीच, विठ्ठलाचा कदाचित एक वेगळा अँगल तू आम्हाला दाखवलास की विठ्ठल हे हा देव किंवा हे पात्र ह्या जगात आलं कशासाठी, तर फक्त भक्तांसाठी. म्हणजे हा एक विठू माझा लेकरूवाळा म्हणलं जातं, तसं विठ्ठलाची लेकरं होण्याची संधी तो सगळ्यांना देतच असतो कायम. आणि जे काही तुझ्याकडनं ऐकायला मिळालं आहे, वाणी तर ओघवती आहेच तुझी, अभ्यासही अजून तुझा चालू आहेच. अजून एखादी पीएचडी तुला जर करता आली तर तू नक्की याच्यात मला वाटतं करू शकशील. कदाचित तेव्हाचा तुझा विषय संत साहित्यातल्या स्त्रिया असा होऊ शकतो का, हे आपण बघूया. आणि पुढच्या वेळेला तुला नक्की या सब्जेक्टवरती बोलवायला आम्हाला खूप आवडेल. मला वाटतं बोल बर्वाच्या आजच्या या भागामध्ये आपण डॉक्टर अपर्णा बेडेकरांशी ज्या गप्पा मारल्या त्याच्यातून मला काय मिळालं हे तर माझ्यापर्यंत राहीलच, पण आपल्याला नक्की काय मिळालं आहे हे आपण देखील शोधा. अपर्णा, आज तू आमच्या इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल बोल बर्वाच्या सर्व प्रेक्षकांच्याकडून तुझे मनपूर्वक धन्यवाद. मला पण खूप मजा आली तुमच्या सगळ्यांशी बोलताना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.